लोणावळ्याच्या सह्याद्री डोंगर रांगेत निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक हटके आणि सुंदर ठिकाण. इथे आल्यावर वाटतं जणू आपण थेट बालीमध्ये आलोय. ट्रायंग्युलर स्टाईल कॉटेज, आतमध्ये लक्झरी लुक, समोर स्विमिंग पूल विथ माउंटन व्ह्यू. आता हे सर्व पाहूनच वाटतं आपण खरंच बालीला आलो आहोत. आता हा अनुभव पुण्यापासून 50 किलोमीटर तर मुंबईपासून 150 किलोमीटरवर लोणावळ्यातल्या मळवली येथे घेता येणार आहे. समोर सह्याद्री माउंटन रेंज, भाजे लेणी, लोहगड, विसापूर असा ट्रायंगलमध्ये ट्रायंग्युलर शेपचा युनिक हिलक्रिस्ट रिसॉर्ट आहे. जर तुम्हाला हाच अनुभव घ्यायचा असेल तर या रिसॉर्टचे संपूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी बालाजी जामखेडे. स्वागत तुमचं या भन्नाट सह्याद्रीमधील जेवी ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये. आणि अशाच भन्नाट सह्याद्रीमधील एका असं युनिक रिसॉर्टमध्ये मी आज आलोय भेट द्यायला. सो हे रिसॉर्ट आहे लोणावळा मळवली इथे. तर आता हे रिसॉर्ट कसं असणार आहे, या रिसॉर्टची पूर्ण टूर मी तुम्हाला आता देतो. मंडळी, तुम्ही लोणावळ्यामध्ये मस्त रिलॅक्स होण्यासाठी 1 ते 2 दिवसाचा प्लॅन करताय तर युनिक ट्रायंग्युलर शेपचा हिलक्रिस्ट रिसॉर्ट बेस्ट ऑप्शन. लोणावळा मळवली स्टेशन पासून अगदी 4 किलोमीटर डिस्टन्सवर सह्याद्रीच्या कुशीत आहे. ऑनलाईन या कॉटेजचे फोटोज बघून मी हा रिसॉर्ट बुक केला. या रिसॉर्टची प्राइस मला culturetraveler.in या वेबसाईटवरून 4,678 रुपये मिळाली. याचे तसे सीझन वाईज चार्जेस चेंज होत असतात. बीचवरती बऱ्याच वेळा आपण स्टे केलाय, तिथले रिसॉर्ट वगैरे एक्सप्लोर केलेत कोकणातले. आता आपण खास सह्याद्रीतला रिसॉर्ट एक्सप्लोर करायला आलोय, जो की पूर्ण साईडनी डोंगराने वेढलेला हा रिसॉर्ट आहे. आणि इथे आलेला मला एक स्विमिंग पूल बघायला मिळतोय. मस्त तुम्हाला दाखवतो. मस्त तुम्ही असं सकाळी किंवा संध्याकाळी इथं स्विमिंग करू शकता, फ्रेश होऊ शकता. एकदम बेस्ट आहे. इथे आजूबाजूला आंब्याची झाडं भरपूर आहेत आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे पक्षी भरपूर आहेत, त्याच्यामुळे आवाज बघा पक्ष्यांचा. मंडळी, कोकणामध्ये जाऊन मस्त असं एन्जॉय करून आलोय आणि घरी आलेल्या बायको म्हटली मला पण कुठतरी मस्त ठिकाणी घेऊन चल. मग काय गुगलवरती सर्च करता करता culturetravel.in या वेबसाईटवरनं मस्त असं युनिक स्टे आपल्याला इथं भेटला, जो की मी आता या रिसॉर्टमध्ये आहे. आणि हा रिसॉर्ट बघितलं तर पुण्यापासून जवळपास 50 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती. आणि समोर बघतोय आपण विसापूर किल्ला, साईडला भाजेच्या लेणी आणि पाठीमागं लोहगड, असं एकंदरीत पूर्ण या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदरसं असं एक रिसॉर्ट. मस्त, बायकोला तर जाम आवडलं. आता मॉन्सूनला सुरुवात होईल तेव्हा सह्याद्रीचे डोंगर मस्त हिरवगार फुलून जातील आणि या रिसॉर्टमध्ये अजून भारी फील येईल. इथून लोहगड, विसापूर 4 किलोमीटरवर आहेत तर समोर भाज्याच्या लेणी अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर. समोर आपल्याला विसापूर किल्ला बघायला मिळतोय आणि या साईडला हा जो रोड चाललाय हा सरळ चाललाय पुढे लोहगडला आणि इकडे आपल्या भाजेच्या लेणी आणि मळवली स्टेशनला जाईल. आणि हा तो गेट आहे आणि इथून आपल्याला आज जायचं, आपल्या रिसॉर्टमध्ये एंट्री होते. या साईडला बघतोय आपण डायनिंग एरिया त्या साईडला आणि इथेच पार्किंग आपण करू शकतो. आणि हो, एक बेस्ट ऑफर तुमच्यासाठी. तुम्ही जर culturetravel.in या वेबसाईटवरून कोणत्याही रिसॉर्ट स्टे बुक करताय तर JB ब्लॉग्स हा कुपन कोड यूज करून कुठलाही स्टे तुम्ही बुक करा आणि 15% डिस्काउंट तुम्ही मिळवू शकता. सो आता आपण या रिसॉर्ट एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला आता मी रूम टूर करतो. कॉटेज आतमधून कसं आहे हे बघूयात आपण. आतमध्ये हे असं आतमध्ये आल्यावरती आपल्याला ट्रायंग्युलर शेप मध्ये हा आपल्याला कॉटेज दिसतोय. इथं समोर आपल्याला असं मस्त बेड आहे, टीव्ही दिसतोय, टेबल दिसतोय आणि या साईडला आहे वॉशरूम. आपण आतून कॉटेज बघितलं तर 3 साइड कव्हर आहे प्रॉपरली. आणि पुढे बघतोय आपण हे पूर्ण असं ग्लास लावलेलं आहे डोर साईडला आणि इथे पडदे आहेत. हे पडदे ओपन केल्यावरती आणि समोरचा व्ह्यू पूर्ण असा माउंटन व्ह्यू आपल्या समोर दिसतो, एकदम बेस्ट. आणि इथं बाहेर आल्यावरती अशी एक मोठी बाल्कनी आहे. इथे 2 खुर्ची ठेवलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही इव्हिनिंगला चहा कॉफी वगैरे घेत मस्त पुढचा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता.
इथे टोटल 9 कॉटेज आहेत. या साईडला बघतोय आपण 3 कॉटेज इथे आणि थोडेसे पुढे त्यांनी 3 कॉटेज बनवलेत आणि या साईडला 3 कॉटेज आहेत. या साईडला म्हणजे असे 9 कॉटेज आहेत. तिकडे स्विमिंग पूल आहे. मंडळी पुण्याच्या जवळ असं एखादं युनिक स्टे शोधत होतो मी आणि गुगलवरती सर्च करता करता culturetraveler.in या वेबसाईटवरनं असं एक पुण्याच्या जवळ म्हणजे अगदी 50 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती असं एक युनिक रिसॉर्ट आपल्याला भेटलं आणि तिथून मी बुक केलेलं आहे रिसॉर्ट. आजूबाजूला इतकं सुंदर वातावरण आहे. पाठीमागं स्विमिंग पूल बघता आणि असे बाली टाईप हे कॉटेज बनवले होते या साईडचे. जवळपास 9 कॉटेज आहे तिथे. तुमच्या आवडीचं रिसॉर्ट तुम्ही बुक करू शकता. जसं की माउंटन व्ह्यू असेल, लेक व्ह्यू असेल, रिव्हर साईड व्ह्यू असेल, बीच व्ह्यू असेल किंवा जंगलमध्ये तुम्हाला असं एखादं युनिक रिसॉर्ट हवं असेल तर या वेबसाईटवरती जाऊन असे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल होतील. तर आताच तुम्ही culturetraveler.in या वेबसाईटला भेट देऊन तुमचा युनिक स्टे बुक करू शकता. पीसफुल वातावरण एकदम आणि असं इकडे बघतोय आपण सनसेट होते मस्त आणि इथे आपल्याला बघायला भेटते स्विमिंग पूल मस्त. आता थोड्या वेळामध्ये आपण स्विमिंग करणार आहे सनसेट झाल्यावरती, मजा येणार आहे. आणि बाकी हे बघतोय आपण या साईडला कॉटेज आहेत आणि या पाठीमागे आपल्याला इकडे डायनिंग बघायला मिळतंय जो की आपल्याला लंचला डिनरला आपण इकडे जाऊ शकतो. या रिसॉर्टचा प्लस पॉईंट तुम्हाला असा आहे की तुम्ही जर स्टे करताय तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही भाजे केवला व्हिजिट करू शकता जे की समोर दिसतंय तिथं डोंगरामध्ये भाजे केव. आणि पाठीमागं विसापूर किल्ला सुद्धा आहे आणि इकडे लोहगड सुद्धा आहे. लोहगडवरती जायला गाडीवरती जाते, विसापूरला सुद्धा जाते. तर हे 3 प्लेस तुम्ही या रिसॉर्टच्या जवळपास करू शकता म्हणजे एकदम अगदी जवळ आहेत. सगळ्यात भारी म्हणजे इथे सनसेट आणि सनराईज इथे अविस्मरणीय अनुभव देऊन जातात. इथे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत मस्त वेळ घालवू शकता. तर आपण स्विमिंग पूलच्या साईडला मस्त असं कॅन्डल लाईट डिनर करतोय. जेवणामध्ये तुम्ही व्हेज नॉन व्हेज अगदी हवं तसं घरगुती पद्धतीमध्ये देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. आम्ही थाळी ऑर्डर केली. जेवण अगदी चविष्ट आहे. तुम्ही सुद्धा ही थाळी नक्कीच ट्राय करा. आम्ही संध्याकाळी स्विमिंग केली. आजूबाजूला शांतता आणि आपल्या माइंडमध्ये रिलॅक्स मोड ऑन होतो. या स्विमिंग पूलमुळे रिसॉर्टला 4 चांद लागले आहेत असं बोलू शकतो. गुड मॉर्निंग मंडळी. आता जस्ट आपण आता कॉटेजच्या बाहेर आलोय आणि बघतोय असं सुंदर वातावरण. सकाळ सकाळी इतकं शांत आणि या निसर्गात फक्त पक्ष्यांचे आवाज येतात. तुम्हाला ऐकायचे आहेत. 2 मिनिटं शांत ऐका तुम्ही फक्त. इतके सुंदर असं पक्ष्यांचा किलबिलाट आवाज येतो इथे. आणि आता सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. सनराईज झालेला आहे बाय द वे, पण उंच पुढे असे डोंगर आहे त्याच्यामुळे लवकर सन वरती आलेला आहे. पण वातावरण भारी आहे जाम. पक्ष्यांचे आवाज असं लाईक मेडिटेशन केल्यासारखं वाटतं इथे. थोडा वेळ उठावं लवकर आणि शांतपणे म्हणजे इथं फेरफटका मारावा, रिसॉर्टमध्ये फिरावं एकदम मस्त या नेचरच्या सानिध्यामध्ये. असे वेगवेगळ्या पक्ष्यांचे भरपूर पक्षी असतील इथे आजूबाजूला कारण की झाडी पण भरपूर आहेत आणि इतके मस्त असा आवाज येत आहेत. इथे आहेत भरपूर सारे आंब्याची झाडे, आमराई आणि सकाळ सकाळी वेगवेगळ्या पक्ष्यांचे किलबिल आवाज आपल्या कानावर पडतात. त्यामुळे निसर्गात मन शांत होऊन जातं आणि एक पीसफुल टाइम इथे आपण घालवू शकतो. आमचं चाललंय रिसॉर्ट एक्सप्लोर करतोय आजूबाजूला मस्त. बायको आपली आवरतीये. किती वेळ झालं का ग?
अयो चांगलंच रेडी, मस्त छान दिसतीये. रिसॉर्टच्या अगदीच जवळ भाजेलेणी तुम्हाला सांगितलं होतं मी. आता आम्ही चाललोय भाजेलेणी बघायला. आणि इथे बोर्ड लावलेला आहे विसापूर इथून 3 किलोमीटर वरती आणि लोहगड 4 किलोमीटर आहे. आता भाजेलेणीला जायला आपल्याला ह्या पायऱ्या आहेत, जवळपास एक 10 मिनटं आपण वरती चढून गेलो की आपण त्या लेण्याजवळ ती पोहोचतो. आता आपण पोहोचतोय समोर भाजेलेणीमध्ये आणि आपण ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो ते रिसॉर्ट इथून खाली दिसतो आपल्याला स्पष्ट. भाजेलेणी महाराष्ट्र पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळ डोंगरातील प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी आहेत. यामध्ये बौद्ध स्तूप आणि त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत. गावाजवळ 400 फूट उंचीवर ही लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या बाजूला भिक्षूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात. या लेण्यांना 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. आता ही प्रॉपर्टी आपण चेकआउट करतोय. सो आता कसं वाटलं तुला प्रिया? ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि जर तुम्हाला अशा युनिक जर प्रॉपर्टी तुम्हाला जर व्हिजिट करायच्या असतील, तुम्हाला स्टे करायचा असेल तर culturetravel.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही असे युनिक आणि असे भन्नाट स्टे तुम्ही बुक करू शकता. आणि JB Vlogs 15% कुपन कोड यूज करून तुम्ही कुठल्याही म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये तुम्ही कुठलाही स्टे बुक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 15% डिस्काउंट नक्कीच भेटेल. सो आता हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय. सर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, रिसॉर्ट तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लवकरच पुढच्या एका भन्नाट व्लॉगमध्ये